नाशिकमध्ये 44 आश्रम शाळांमध्ये खराब अन्न पुरवठा होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। मुंडे गावच्या सेंट्रल किचनवर खोसकरांनी छापा टाकलाय। विद्यार्थ्यांना खराब अन्न दिलं जात असल्याचा त्यांचा दावा आहे। 18,000 विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण दिलं जातं। नाशिकमधील 44 आदिवासी आश्रमशाळांना सेंट्रल किचनमधून खराब अन्नाचा पुरवठा केला जात असल्याचा दावा आमदार हिरामण खोसकरांनी केलाय। या किचनमधून 18,000 विद्यार्थ्यांना सडका भाजीपाला, किडलेलं कडधान्य आणि कच्च्या पोळ्या पुरवल्या जात आहेत असा दावा देखील आमदार खोसकरांनी केलाय। त्यांनी मुंडे गावच्या या किचनवर अचानक छापा टाकला आणि या पाहणीतून हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी खोसकरांनी सेंट्रल किचनच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलेला आहे। मंत्रालयामध्ये बैठक घेऊन दोषींचं निलंबन करणार असा इशाराही त्यांनी दिलाय। पाणी करत असताना इतकं भयानक त्या ठिकाणी वाईट परिस्थिती की पाऊस वाटणं, जिथं स्वयंपाक करतो राहिलेलं स्वयंपाक जागीच कंडवून त्याला किडे पडले। आणि भाजीपाल्यामध्ये गेलो, भाजीपाल्यामध्ये ह्या अशा सडेल वस्तू, तांबाटी, आज तांबाटीला काही भाव नाही तरी अशा सडेल तांबाट्या, ही खजूर कोणी खाणार नाही, आता त्याच्या निम्मा भोग आहे। आम्ही काही ठिकाणी बघतो, ज्यावेळेस टेंडर निविदा होता त्यावेळेस जेव्हा अधिकारी मागत होता, ते नमुने मागत होता त्यावेळेस 1 नंबर क्वालिटीचे, आणि आता 3rd क्वालिटीचे तिथं सगळं आजही सुद्धा कमीत कमी 10 ते 15 ट्रक भरतील वर्षाचा माल आणून टाकलाय। उंदरं त्याच्यावर फिरतात, त्याच्यावर किडे पडलेले, काही मालाला काही इतकं वाईट आहे। तरी खजूर वाटावरचा भिकारी सुद्धा कर त्या भाकरी, मी 5 मिनिटात तिथं भाकर खोलली, भाकरीचं डबे, यांचं काय एका शाळेवर 25 डबे पाठवायचे आणि 25 प्लॅस्टिक पिशव्या टाकायच्या। आणि त्याला कॉन्ट्रॅक्टरचं काय, कॉन्ट्रॅक्टरला काही लोक विचारतात पालक ते म्हणते आम्ही सगळे वर हप्ते देतो, पैसे द्यावा लागत। पैसे द्यायला लागते म्हणजे याचा अर्थ पैसे कोण? प्रकल्प अधिकारी, अपार आयुक्त, त्या ठिकाणी आयुक्त, एका ठिकाणी नसतील। हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेच आहे 10-12 जण, यांच्याच बापाच्या जहागिरी आहे। हे कोणाला घुसून देते नाही। कांबळ्याचे टेंडर यांचेच, धान्याचे टेंडर यांचेच, पुस्तकाचे टेंडर यांचेच, वयाचे टेंडर यांचेच, पेन्शनचे यांचेच, या अधिकाऱ्याचे लागे बांधे ते हेच करताय। याच्यात काही कोणाला घुसूनच देते नाही। म्हणजे हे इथं, हेच नंदुरबारला, हेच धुळ्याला, हेच गडचिरोली, हेच चंद्रपूर, हेच पालघर, हे कोणाला सामान्य माणसाला घुसून, नवीन कॉन्ट्रॅक्टर हे करू शकत नाही। बाहेर बसणार आहे मी अधिवेशनात, पायरीवर बसणार जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत मी सभागृहामध्ये जाणार नाही। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच मी बाहेर बसणार आहे, पायरीवर बॅनर बनवून बसणार आहे। हे किती लोक जबाबदार आहे महाराष्ट्रामध्ये, एक पीओ नाही, एक आयुक्त नाही, एक अपार आयुक्त नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी आरोप करतोय। पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं चालू आहे। एका ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरची ताकद नाही हे करायचं, हे सगळ्या ठिकाणी चालू आहे।